महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात रिसोडच्या बातमीने। रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द इथल्या शिवाजी आरू यांच्या 2 एकर शेतातील रचून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्यामुळे तूर खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे। या आगीत तूर जळाल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। 12 ते 15 पोत्यांची साठवणूक ठेवलेली गंजी सकाळी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे। अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकं वाचवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते। यासाठी अनेक प्रकारचे आवाज काढणारी यंत्र शेतात बसवण्यात आली आहेत। या वन्य प्राण्यांपासून पिकं वाचवण्यासाठी वन विभागाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करतात। 3 फेब्रुवारी रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील विविध ठरावाची आता चौकशी करण्यात येते। जिल्हा उपनिबंधकांनी सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचून चौकशी केली आणि त्यानुसार सोमवारी ही चौकशी पार पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच खळबळ उडाली। सांगली बाजार समितीमध्ये आज नवीन वर्षातील हळद सौंदर्याचा शुभारंभ झालाय। पहिल्याच सौंदर्यात 8100 रुपये इतका दर हळदीला मिळाला। महापुरामुळे यंदाच्या वर्षी 20% हळद उत्पादन घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। CA-NRCच्या विरोधात मालेगावच्या हुसेनी कंपाऊंडमध्ये गेल्या 22 दिवसांपासून महिलांचं धरणे आंदोलन सुरू आहे। आज या महिलांनी चरखा चालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले। या आंदोलनात शहर परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। रेल्वे कामगारांसाठी मनमाड शहरात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये सध्या औषधं आणि डॉक्टरांसह इतर स्टाफचा तुटवडा असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत आणि याचबद्दल नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आज हॉस्पिटलजवळ धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त कामगारांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील खानापूर येथे 150 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। दुपारच्या खिचडीतून ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येते। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। 6 महिन्यात एटीएम फोडीच्या 16 घटना घडल्याचं समोर आलं। गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडलं जातं आणि चोरटे एटीएम मधल्या रोख रक्कमवर डल्ला मारतात अशी माहिती समोर आली आहे। या 16 घटनांमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। चोरट्यांनी एटीएम मशीनवर हल्ला केल्याची डल्ला मारल्याची माहिती समोर येते आणि पुन्हा एकदा चोरट्यांनी एटीएमवर हातसाफाई केल्यानं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आरबीएल बँकेचं एटीएम मशीन कापून त्यामधील मुद्देमालावर डल्ला मारल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। थेरगावमध्ये ही घटना घडल्याचंही यावेळी माहिती मिळते। नेमकी किती रक्कम चोरीला गेली हे अद्यापही अस्पष्ट आहे। कोल्हापूरच्या आकुर्डे इथं पोलीस आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली। धक्काबुक्कीत 2 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले। यात्रेच्या दिवशी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस गेले होते। दरम्यान यावेळी नागरिक पोलिसांच्या अंगावर धावून गेले आणि यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली। काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गांजाची विक्री करणाऱ्या टोळीला जेजुरी पोलिसांनी सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला। यात 6 किलो गांजासह दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले। दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। अकोला नांदेड रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना वाशिम पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली। त्यांच्याकडून 2,05,000 रुपये किमतीचे 24 मोबाईल जप्त करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून मांसाचे तुकडे आणि 73 हातगोळे जप्त करण्यात आले। या प्रकरणातील 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। विरामधील अर्नाळा सागरी पोलिसांनी 23 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले। दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक शाखेने ही कारवाई केली। त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे यातील काही जणांना उत्तम प्रकारे मराठी देखील बोलता येतं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। प्रेम प्रकरणातून तरुणीची गार्डनमध्ये चाकू घुसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना 6 जानेवारी रोजी अमरावतीमध्ये घडली होती। या प्रकरणी ठाणेदारावर कारवाईची मागणी मृत मुलीच्या पालकांनी केलेली आहे। तसंच हे प्रकरण CID तपासासाठी देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। पोलीस तक्रार करू नका, मुलीची बदनामी होईल असं आम्हाला ठाणेदारांना सांगितलं होतं असा आरोपही त्यांनी यावेळी केला। सिंचन घोटाळा प्रकरणी ACBने आज 7 नवे गुन्हे दाखल केलेले आहेत। विदर्भ सिंचन महामंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असून नागपूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मोखाबर्डी, घोडाझरी, नेरला, असोला मेंढा, गोसेखुर्द या प्रकल्पातील कालव्यांच्या कामात निविदा प्रक्रियेत नियमबाह्य कामं करणं, निविदेचं अद्ययावतीकरण करताना नियमांचं उल्लंघन करणं आदी गुन्ह्यांखाली अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलंय।
कर्जत तालुक्यातील कारागृहामधून पळालेल्या 5 पैकी 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले। ज्ञानेश्वर कोले, मोहन बुरे, गंगाधर जगताप या पुण्यातून अटक करण्यात आली आहे यांना आणि या आरोपींनी कारागृहातून पलायन केलं होतं। महिलांवरील वाढते अत्याचार थांबवण्यात यावेत यासाठी चंद्रपूरमध्ये सर्वपक्षीय महिला संघटना मोर्चा काढणार आहेत। 18 फेब्रुवारीला हा मोर्चा काढण्यात येईल। माजी मंत्री शोभते फडणवीस यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात येतो। संगमनेर तालुक्यातील उमरे शिवारात बिबट्याचा मुक्त वावर दिसून येत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। व्याघ्र दर्शनासाठी ताडोबात कायमच पर्यटकांची गर्दी असते आणि हे वाघोबा सुद्धा पर्यटकांना सहसा निराश करत नाही। ताडोबातल्या मटकासूर या वाघाचा असाच एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला। पर्यटकांच्या जिप्सीसमोर हा मटकासूर आला। कितीतरी वेळ हा मटकासूर जिप्सीसमोर उभा होता। साहजिकच पर्यटकांची काही काळ भंबीरी उडाली असेल, पण चंद्रपूरचे व्याघ्रप्रेमी हेमंत गुहे यांनी मटकासुराची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रमोद धोकरट या शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात बिबट्याची 3 पिल्लं सापडली आहेत। आज सकाळी ऊसतोडीसाठी शेतकरी शेतात दाखल होताच त्यांना ही 3 पिल्लं दिसली। बिबट्याच्या पिल्लांना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, तर बिबट्याचा शेतात वावर असल्यानं इथल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर प्रमोद यांनी तातडीनं वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाने इथे पिंजरे लावले। महात्मा गांधीजींची हत्या केल्यानंतर अजूनही काही धर्मांध त्यांचे विचारही संपू पाहतात। मात्र देशात सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावर उतरलेली लोक अजूनही गांधीजींच्याच मार्गाने आंदोलन करत असल्याने त्यांचे विचार कधीच संपणार नाहीत असं मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अनवर राजन यांनी मांडले। ते महात्मा गांधीजींच्या अस्थि विसर्जन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पिंपरीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली वणंद इथल्या माता रमाई विश्रांतीगृहाचा लोकार्पण सोहळा भारतीय बौद्ध महासभेचे सचिव अध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि आमदार भाई गिरकर यांच्या हस्ते करण्यात आला। वणंद गाव माता रमाईचं माहेर आहे। या ठिकाणी लाखो बौद्ध बांधव नतमस्तक होण्यासाठी येत असतात। देशभरात सुमारे 5000पेक्षा जास्त ग्रंथालयांची निर्मिती करणाऱ्या ज्ञान के या प्रख्यात ग्रंथालय आणि सासवडमधील कमलाबाई मुथा कन्या शाळा यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी वाचा लिहा बोला असा नारा देण्यात आला। कोल्हापूरजवळ पुणे बंगळुरू महामार्गावर विकासवाडीजवळ गॅस कंपनीच्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे। ट्रकमध्ये HP गॅस कंपनीचं सिलेंडर होतं। सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली। धावत्या ट्रकनं पेट घेतल्याची घटना जी ती मालेगावजवळ मुंबई आग्रा महामार्गावरती घडलेली आहे आणि ठाणे इथं म्हणजे हा ट्रक ठाणे इथं धुळ्याला जात होता। आग लागल्याचं पाहून चालक तातडीनं बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचला। अकोल्यात फेब्रुवारी महिन्यातच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून आजच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षी अकोल्याच्या तापमानाचा पारा 47 अंशांच्या वर गेला होता। अकोल्यात सर्वाधिक तापमान असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। आजच्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे अकोल्यातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचं दिसून आलं। नागरिकांनी रखरखत्या उन्हापासून बचाव करण्याकरता थंड पेय पिण्यास सुरुवात केली। 1 महिन्यांपूर्वी 50 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नांदेडमधील हॉट मिक्सच्या रस्त्यावर चक्क गवत उगवलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या वाळकेवाडी सरसम या रस्त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला होता आणि या रस्त्याचं काम पुन्हा एकदा दर्जेदार पद्धतीने करून द्यावं अशी मागणी ही इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं काम मागील 3 ते 4 महिन्यांपासून रेंगाळले। रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मिरले धनगरवाडी या गावात रस्ता नसल्यानं भीषण वास्तव समोर आलंय। अण्णासाहेब गोरे या ग्रामस्थांना सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। शासनाकडे वारंवार मागणी करूनही जर रस्ता मिळत नसेल आणि रस्त्यासाठी निधी नसेल तर आपल्या दोन्ही किडण्या विकू असंही त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान मंत्र्यांनी एकदा तरी या गावातून विदारक परिस्थिती बघावी असं आवाहन करण्यात आलं।
धुळ्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे। महापालिका आणि वाहतूक शाखा समन्वय साधून योग्य नियोजन करता येत नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे। वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरती वाहनं कुठेही पार्क करून ठेवली जातात। रत्नागिरीतील खेडमधील बस स्थानकच प्रवाशांच्या मृत्यूला आणि दुखापतीला कारण ठरत आहे। बस स्थानकाची अक्षरशः दुरावस्था झाली। बस स्थानकाच्या भिंती ह्या अर्ध्या कोसळलेल्या बस स्थानकाची भिंत पडून 2 प्रवासी गेल्या वर्षी जखमी झाले, तर छताचा स्लॅब कोसळून 3 शाळकरी मुलं गंभीर जखमी झाल्याच्या घटना इथे घडल्या। गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम अशा भागात चक्क दारू पिऊन बस चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तत्परतेने उघड झालाय। ही बस चालवणाऱ्या परिवहन मंडळाच्या चालकावर घोट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। प्रभाकर सावरक असं एसटी चालकाचं नाव आहे। ही बस गडचिरोली आगाराची असल्याची माहिती पुढे आली आहे। मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचं समोर आलंय। 15 बंगल्यांवरती 31 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती। साधारणतः एका बंगल्यावरती 80 लाख ते 1.5 कोटींचा खर्च असणार असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 बंगल्यांसाठी निविदाही काढल्या। सर्वात जास्त खर्च रॉयल स्टोन, बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळांच्या रामटेक बंगल्यावरती होतोय। रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख तर रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होणार आहे। प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने खुशखबर दिली। गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 5 दिवसांचा आठवडा मंजूर करण्यात आला। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय 29 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येईल। हा आठवडा करताना कर्मचारी यांना उर्वरित दिवसाला 45 मिनिटं अधिक काम करावं लागणार आहे। वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरी बातम्या अगदी झटपट। दिल्लीप्रमाणेच आता महाराष्ट्रातही वीज पाणी मोफत देण्याची मागणी जोर धरू लागली। महाविकास आघाडी सरकारनेही वीज आणि पाणी देण्याचा विचार करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे। पण कृषी मंत्री दादा भुसेंनी सावध पवित्र घेतला आहे। सर्व गोष्टी मोफत देता येत नाहीत, सरकारकडे निधी किती आहे तेही पाहावं लागतं असं भुसे म्हणाले। तर किरीट सोमय्यांनी यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला। मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द होणार नसल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं। वॉटर ग्रीड आणि पाणी स्थितीचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच पाण्यावरून राजकारण नको असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं। मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते, मात्र सरकार बदलल्यानंतर वॉटर ग्रीड संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। आता अशोक चव्हाणांनी हा प्रकल्प रद्द होणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं वॉटर ग्रीडच्या प्रकल्पात अडथळे येणार नसल्याचं दिसतंय। लोकसंख्या नियंत्रणाबाबत शिवसेना खासदार अनिल देसाईंनी राज्यसभेत खासगी विधेयकाचा प्रस्ताव दिला आहे। 2 अपत्य असणाऱ्यांनाच शिक्षण नोकरीमध्ये सवलती मिळाव्यात तर सवलतही मिळावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला। कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागण्यासाठी आपण हा प्रस्ताव मांडल्याचं त्यांनी म्हटलं। हिंमत असेल तर निवडणुका लावा, मग दाखवतो भाजप काय आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांना आव्हान दिलंय। ते उस्मानाबादमध्ये बोलत होते। जमत नसतानाही तिन्ही पक्षाने एकत्र येणं हाच आमचा विजय आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं। दरम्यान यावेळी आपच्या विजयावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरती तोफ टाकली। चंद्रकांत पाटलांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नक्कल केली। मंदीवरून थोरातांनी मोदींवर टीका केली होती। यावर थोरातांना मंदी कळते का असा प्रश्न करत पाटलांनी त्यांची नक्कल केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज खुर्चीवरून पडता वाचले। सोलापुरात शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषद घेत होते। ते बोलत असताना अचानक मोठा आवाज झाला। खुर्चीचा रॉड तुटला आणि ते पडू लागले, पण समोर असलेल्या टेबलचा आधार घेऊन पाटलांनी स्वतःला सावरलं। मी पालकमंत्री आहे तोपर्यंत जिल्ह्यात अवैध धंदा चालू देणार नाही असं वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलंय। ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं नागरिक सत्कार समारंभात बोलत होते। यावेळी शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंदे जोमानं सुरू असल्याची माहिती मिळाली आहे आणि यापुढे जिल्ह्यात गुटखा विक्री, जुगार, वरली मटका, अवैध दारू विक्री यासारख्या अवैध धंद्यांना जिल्ह्यात थारा मिळणार नाही असं विधान त्यांनी कार्यक्रमात केलं। शिवथाळीला टक्कर देण्यासाठी भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून दीनदयाळ थाळीला सुरुवात केली। पंढरपुरात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। पंढरपूरमधील श्री महिला उद्योगमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी भांडेवाडीतल्या डम्पिंग यार्डची अचानक पाहणी केली। यावेळी त्यांनी एकदाच वापरलं जाणाऱ्या प्लास्टिकच्या उपक्रमाची माहिती घेतली। मात्र या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचं लक्षात येतात कामगिरी दाखवा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशारा यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिला।
नाशिकमधल्या मनसे कार्यकर्त्यांनी रोड रोमियोंना चोप दिलाय। मुलींची छेड काढणाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला। शहरातील नेहरू उद्यान परिसरात नेहमी छेडखानी होत असल्याच्या तक्रारी तरुणींनी केल्या होत्या। अखेर पाळत ठेवून या रोड रोमियोंना मनसैनिकांनी चोप दिला। साताऱ्याची अश्विनी पाटील ही तरुणी बुहानमध्ये अडकून पडली असून तिने आपल्याला परत घेण्याचं आवाहन व्हिडिओद्वारे केलंय। तिला सरकार मदत करणार असल्याची आशा तिच्या आई वडिलांनी व्यक्त केली। दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनमध्ये अडकलेल्या सातारच्या अश्विनी पाटील हिच्याशी संपर्क साधून संवाद साधला। यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान इथल्या उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली। विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 145 रुपयांनी वाढवण्यात आली। मुंबईमध्ये एका सिलेंडरसाठी आता 830 रुपये मोजावे लागणार आहेत। गॅस सिलेंडरच्या किमतींचा दर महिन्याला आढावा घेतला जातो। केंद्र सरकारकडून वर्षाला 12 सिलेंडरवर अनुदान दिले जातं, तर त्या पुढचे सिलेंडर हे बाजार भावानंच घ्यावे लागतात आणि यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे।